नमस्कार मंडळी, माझे व्लॉग बघताय ना, बघून हसताय ना, हसलंच पाहिजे. दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी रोल चपातीवर ताव मारून. पोटात इंधन गेल्यावर नवीन घेतलेल्या गिंबलचं पूजन केलं. आता गिंबल नवीन म्हटल्यावर सिनेमॅटिक व्हिडिओ काढायची खास आलीच. गिंबल हातात घेतल्यावर 2 मिनिटं मला बी वाटलं आपण मोठे फिल्ममेकर झाले. आपण आरशात तोंड बघितलं आणि परत वाचत आलो. मग आवरून निघालो काहीतरी नवीन धडपड करायला. लहानपणापासून धडपडी आहे, पण आता आयुष्यातील काही गोष्टींनी जरा ब्रेक लावला आहे. तरी दोस्त लोक काय सोडत नाहीत. चला रे भावा म्हणत गाडीवर बसले आणि आम्ही निघालो अंगापूर बंदरला. वाटेतलं ट्रॅफिक बघून मला चुकून पुण्यात आलोय काय असा भास झाला. मग काय ते ट्रॅफिक हटवत आम्ही मज्जा मस्ती करत विघ्नेशच्या गाडीची चेष्टा करत आम्ही निघालो अंगापूरच्या दिशेने. मग वाटेत आम्हाला एक सुंदर असा घोडा दिसला. यानं तर आयुष्याला नायना लावला असं म्हणत आम्ही पोहोचलो अंगापूरमध्ये. मंदिराबद्दल सांगायचं म्हटलं तर हे सातारा जिल्ह्यातील अंगापूर वंदन येथे कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्री शिवनाथ मंदिर हे अतिशय प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण सातारा शहरापासून साधारण 15 किमी अंतरावर आहे. एकतर उशीर झाला होता. चालत चालत त्या लोकांनी माझं डोसकं फिरवलं होतं. डोसकं का फिरवलं होतं तर वाटा चुकवत यांनी चुकीचा रस्ता दाखवत मला चुकीच्या मंदिराच्या ठिकाणी नेऊन माझा पान उतारा केला होता. मग त्यांना जरा तोंडानं मौखिक सुख घेत मी पोचलो मुख्य प्रवेशद्वारातून. मुख्य प्रवेशद्वारातून पहिल्यांदा शंकराचं मन भरून दर्शन घेतलं आणि माझ्या नवीन गिंबल मधून तेथील असणाऱ्या झाडांचे, मंदिरांचे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करत मनसोक्त परिसराचा आनंद घेत शांतपैकी गप्पा मारत तिथे बसलो होतो. का जागेला बसलोय असं कधी झालंच नाही. माहिती सांगायची खुजली, काही शान बसायला तयार नव्हती. मग सरळ कृष्णा नदीच्या पात्रात उतरलो आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहून नदीचा इतिहास, भूगोल आणि माझं ज्ञान सगळं एकदम ओतायला सुरुवात केली. तिकडे लोक विचार करत असतील हा माणूस नदीशी बोलतोय की कॅमेऱ्याशी. शूटिंग बिटिंग करून निघालो परतीच्या प्रवासाला. पण उन्हात असा तडाखा त्याला की अंगातून घाम नव्हे तर आत्माच बाहेर पडायची वेळ आली. मग काय रस्त्यात उसाचा रस दिसला आणि गाडी आपोआप थांबली. 2 ग्लास रस पोटात गेले आणि जीव पुन्हा रिचार्ज झाला. मग आरामात घर गाठलं आणि आजचा धडपड संपली. तर मंडळी, आजचा व्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा. नुसते बघताय राव, लाईक करा. आता कसं चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद, थँक्यू.